दमदार हजेरी लावली। पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे धबधबे सुद्धा प्रवाहित झालेत, तर नदी आणि नाले सुद्धा दुथडी भरून वाहू लागलेत। महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय। राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। बीडमधील कपिलधारा धबधबा प्रवाहित झालाय। मे महिन्यामध्ये हा धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ आहे। 100 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। साताऱ्यातील ठोसेघर धबधबाही प्रवाहित झालाय। रिमझिम बरसणाऱ्या पावसासह परिसरात दाट धुकं पसरलंय। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध असलेला मांगेलीचा धबधबाही प्रवाहित झालाय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। गेल्या 4 दिवसांपासून दौंड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। साचलेल्या पाण्यात एक इनोव्हा कार वाहून गेली आहे। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। पुराच्या पाण्यातून दुचाकी चालवणाऱ्या एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं। साताऱ्याच्या फलटण कोकळी रस्त्यावर ओढ्याला आलेल्या पुरात वाहून जाताना दुचाकी चालक थोडक्यात बचावला। साताऱ्यातील फलटण तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय। धुमाळवाडीतील पाझर तलाव सुमारे 30 वर्षांनंतर ओव्हरफ्लो झालाय, तर ओढे, नदी, नालेही दुथडी भरून वाहू लागलेत। सातारा जिल्ह्याला पुढचे 4 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झालेत। कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेनं भरलाय। दौंड तालुक्यामुळे पावसातील सगळे छोटे मोठे पूल पाण्याखाली गेलेत। मसनरवाडीमधील ओढ्याला पूर आल्यानं पुलावरून पाणी वाहतंय। काही गावांचा संपर्कही तुटलाय। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात ओढे नाले ओसंडून वाहत आहेत। अशातच रेडे गावातील ओढा सध्या पावसामुळे ओव्हरफ्लो झालाय। गेल्या 10 दिवसांपासून सोलापुरात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे चंद्रभागेची पाणी पातळी तब्बल 1 मीटरनं वाढली आहे। साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस झालाय। अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे। नाशिकच्या सिन्नरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। सिन्नर शहरामध्ये असलेलं बस टर्मिनलचं शेड पावसामुळे कोसळलंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। पावसामुळे शेतात वाळवण्यासाठी ठेवलेल्या भुईमुगाच्या शेंगा पूर्णपणे भिजल्या आहेत। बीडमध्ये पावसानं थैमान घातलंय, त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगर आष्टी जामखेड राज्य महामार्गाचं गेल्या 2 वर्षांपासून काम सुरू आहे। इथं बनवलेला मातीचा तात्पुरता पूल अवघ्या 1 तासातच वाहून गेला, त्यामुळे राज्य महामार्ग बंद झाला। प्रवासी वाहतूक तब्बल 10 किलोमीटर अंतरावरून वळवण्यात आली। पाहूयात पुढचा रिपोर्ट। पुण्यामधल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामधील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे पिता-पुत्र वैष्णवीच्या आत्महत्येच्या नंतर तब्बल 7 दिवस पोलिसांना गुंगारा देत होते। मात्र याच प्रकरणामध्ये आता पोलीस सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडले। 7 दिवस हे हगवणे पिता-पुत्र नेमके कुठे होते? कुणाच्या आशीर्वादाने ते मोकाटपणे फिरत होते? त्यांना अटक करायला पोलिसांना इतका वेळ तरी का लागला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून।